महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। हिंगोली जिल्ह्यातील असोला येथे एकावर गोळीसाठी संतप्त जमावाचे आरोपीच्या घरावर दगडफेक, 2 ट्रॅक्टर, 1 दुचाकी जाळली। औंढा नागनाथ तालुक्यातील असोला येथे एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना गुरुवार दिनांक 18 रोजी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास घडली असून यामध्ये संबंधित तरुण गंभीर जखमी झाला आहे। या घटनेनंतर संतप्त जमावाने आरोपींच्या घरावर दगडफेक करून दुचाकी जाळली आहे। सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असोला येथे आज रात्री 7 वाजण्याच्या सुमारास गावातील 2 तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू होता। सदरील वाद सोडवण्यासाठी मारुती विश्वनाथ पावडे हे गेले असताना त्यांच्यावर बालाजी नांगरे या तरुणाने गोळीबार केला। यामध्ये मारुती यांच्या पोटात गोळी लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। या घटनेनंतर संतप्त जमावाने बालाजी यांची 1 दुचाकी जाळली तसेच 1 कार फोडून टाकली आहे। त्यानंतर एका घरावर दगडफेक केली। या दगडफेकीमध्ये त्याचे वडील रमेशराव नांगरे जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे, राजेश मलपिल्लू, गजानन बोराटे, उपनिरीक्षक प्रसन्नजित जाधव यांनी गावात धाव घेतली आहे। दरम्यान असोला येथील संतप्त झालेल्या सुमारे 200 पेक्षा अधिक गावकऱ्यांचा जमाव जवळा बाजार चौकीवर आला आहे। यावेळी असोला पाटीजवळ असलेली 2 ट्रॅक्टरही जमावाने पेटवून दिल्याचे सूत्रांनी सांगितले। जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही अशी भूमिका जमावाने घेतली आहे। पोलिसांनी बालाजी यास ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले। जवळा बाजार व असोला येथे स्थानिक पोलिसांच्यासह राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत। सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे। नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच शांतता राखण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी केले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आरोही जाधव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।